नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. पण आजचं आपलं टॉपिक असणार आहे काइंड ऑफ स्पूकी स्टोरीज ज्या तुझ्याबरोबर घडल्यात, जे तू Correct. ऐकल्यात कुठे ना कुठे. तर मला ते ऐकायला आवडेल आधी. तर आपण स्टार्ट करू. सो माझं म्हणणं असं असतं की स्पूकी स्टोरीज अँड द एन्काउंटर्स आपल्या जे होतात, दिस इज ऑल पार्ट ऑफ सुपर नॅचरल इनविजिबल फोर्सेस जे काय असतात. आणि तुझ्या अकॉर्डिंग म्हणजे असे खूप सारे आपल्या इंटरनेटवर लोक आहेत, करेक्ट. खूप इंटेलेक्च्युअल लोक आहेत, खूप सायंटिस्ट आहेत, ज्यांना प्रत्येक गोष्टीला रॉंग प्रूफ कसं करायचं राईट. इन्स्टावर बेसिकली, म्हणजे त्यांना एवढं जग सोडून इंस्टाग्राम दिसतो, इन्स्टा सायंटिस्ट. इन्स्टा सायंटिस्ट, आणि ते प्रत्येक गोष्टीचा शोध लावतात. हाऊ आय कॅन प्रूव्ह दिस रॉंग. तसं तर तू ह्या गोष्टींवर विश्वास ठेवतोस की नाही, जे सुपर नॅचरल पॉवर्स असतात, जे आपण बोलतो ना गुड आणि बॅड असे, जसं बोलू शकतो भूत आणि देव, तर ह्यांच्यावर तुझं थॉट काही आहे? वी टॉकिंग अबाउट सायन्स हिअर, विल स्टार्ट विथ दॅट. आपण सायन्स पण स्टार्ट करू. निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जी सायन्समध्ये सुद्धा असते. राईट. सो लोक नेगेटिव्ह असतात, लोक पॉझिटिव्ह पण असतात. सिमिलरली नेगेटिव्ह पॉझिटिव्ह फ्लो असतो. सो त्यामध्ये असं का नाही होऊ शकत की देर आर इनविजिबल फोर्सेस दॅट आर नेगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह. इनविजिबल पॉवर्स याबद्दल खूप आधीपासून आपण ऐकत आलो आहोत. ते आपल्या ग्रंथांमध्ये पण आहेत, ते आपल्या स्टोरीजमध्ये पण आहेत. सो आय वुड लाईक टू बिलीव्ह दॅट देर आर एनर्जीज अराउंड अस, सुपर नॅचरल इनविजिबल फोर्सेस, जे चांगले आहेत की वाईट आहेत हे आपल्याला माहीत नाही, कारण वी नेवर गेट टू टॉक टू देम. म्हणजे सर्वसामान्य माणूस एनर्जीशी बोलू शकत नाही, पण तो जाणवू शकतो एनर्जीला. करेक्ट. सो माझं एक एन्काउंटर होतं. सो माय फर्स्ट एव्हर ट्रिप टू हम्पी. ओके. आणि त्यामध्ये इट वॉज माय फर्स्ट सोलो ट्रिप. मला काहीच माहित नाहीये, आयुष्यातली पहिली ट्रिप सोलो ट्रिप. ओके. ऑल्दो पेरेंट्स बरोबर मी ऑलमोस्ट होल ऑफ इंडिया फिरलो, वी हॅव गॉन टू कपल ऑफ कंट्रीज एज वेल, बट दिस वॉज माय फर्स्ट सोलो ट्रिप बिकॉज आय वॉन्टेड टू क्लिअर माय ब्रेन, आय वॉन्टेड टू गेट द राईट डिरेक्शन, आय वॉन्टेड टू बी दॅट. सो आय वॉन्टेड टू हॅव दॅट काइंड ऑफ एनलाइटमेंट की मी गेलो एकटा, आय फाउंड माय सेल्फ, आय लॉस्ट माय सेल्फ अँड आय फाउंड माय सेल्फ, असं मला करायचं होतं. किती वर्षाचा होतास तू? It was in my second year of law college. I might be 23 something. Yeah. So that the goal was to get lost. So that is why I left my phone at my place. आणि मी निघालो. एक नॉर्मल फोन घेतला, त्याच्यामध्ये फक्त कॉलिंग होऊ शकतं. आणि आय वेंट, बुकिंग वगैरे केलं होतं. इट वॉज अ व्हेरी इम्प्रॉम्प्टू डिसिजन की चला लगेच बॅग पॅक करू, द वे दे शो इन मूवीज. सो हम्पी पण का, कारण ना मी मॅप खोलला इंडियाच्या नेटवरती आणि असं डोळे बंद करून हा ओके हिअर लेट्स गो हम्पी. बरं झालं तो इंडियाचाच मॅप ओपन केला, बाकी परवडलं नसतं. सो मी गेलो तिकडे आणि ना हम्पी मध्ये खूप रुईन्स वगैरे आहेत तिकडे. राईट. इट्स अ व्हेरी गुड प्लेस टू गो, गुड प्लेस टू सी. आणि मी कुठेतरी एका जंगलातलं एक सॉर्ट ऑफ टेंट टाईप्स जागा बघितली होती. ओके. सो त्यामध्ये इट्स लाईक माय सेकंड थर्ड डे फिरून वगैरे आलो. रात्री मस्तपैकी मी हॅमॉकवर बसलोय, झोपलोय, जस्ट लाईक लिसनिंग टू सम पिंक फ्लॉइड म्युझिक. आणि झोप लागली मला तिकडे. ठीक आहे. ओके. आणि मला वाटतं ठीक आहे, इट वॉज लाईक व्हेरी नाईस. यु नो द क्लायमेट इट वॉज आय थिंक जानेवारीचा महिना, जानेवारी फेबचा महिना होता. आणि तेव्हा सगळं थंड होतं. अँड खाली सँड होती अँड इट्स लाईक व्हेरी लाईट म्युझिक प्लेइंग समवेअर अँड आय प्लग्ड इन विथ सम पिंक फ्लॉइड. आणि मी झोपलो, झोप लागली मला. सो खूप साखर झोप लागली, छोटी झोप असते ना, म्हणजे 5-10 मिनिटाची. हां, मी झोपलो आणि सो आय वाज लाईक स्लीपिंग लाईक दिस. ओके. बिकॉज हॅमॉकवरती आपण असं झोपू शकतो. स्लीपिंग लाईक दिस. सो स्लीपिंग लाईक दिस अँड suddenly I feel a tap on my bicep. Okay, like very fast tap. Now my hand is here. So I think I might be काही होत असेल मला. थोडासा टॅप आला अंगावरती माझ्या आणि ना मी डोळे उघडले. डोळे उघडले समोर नारळ पडतोय अंगावर. आय जस्ट मूड लाईक दिस, कोकोनट फेल ओव्हर हिअर. सुपर हिरो. अँड सुपर हिरो आमची गोष्ट आहे ब्रो. लेट्स अज्युम इट वॉज बॉडीज इंट्युएशन. ओके. लेट्स गेट टू द सायन्स पार्ट फर्स्ट, की बॉडीचं इंट्युएशन होतं म्हणून झालं, पण डोळे बंद होते माझे. हाऊ इज माय ब्रेन नोईंग दॅट समथिंग इज फॉलोइंग ऑन मी. मला दिसताना कसं डोळे अर्धवट पण नव्हते, आसपास असं कोण नव्हतं पण की जो मला टॅप करून उठू शकेल म्हणून. बट आय वॉज फीलिंग माय हँड मुव्हिंग. ओके. कारण हात पण इकडे होता. मी उठलो आणि नाही 2 मिनिटं बसलो होतो फक्त मी, की काय झालं, म्हणजे नारळ पडणार होता डोक्यावरती. अँड वॉज ॲज अंडर द कोकोनट ट्री ऑफकोर्स. आणि तो मी जेवढा बघतोय फक्त रे की काय म्हणजे लाईक व्हॉट हॅपन. अँड थिंकिंग की आय एम नॉट अवेअर काय झालं म्हणून, बिकॉज आय वॉज स्लीपिंग. बट आय फेल्ट अ टॅप ऑन माय हँड. सो देर हॅज टू बी सम एक्सप्लेनेशन. आणि त्याला काही प्रूफ काय एक्सप्लेनेशन नव्हतं माझ्याकडे. इट जस्ट हॅपन्ड. म्हणजे कोणी टॅप केलं, मी उठलो आणि आय वॉज सेव्ह. जर तो नारळ जेव्हा डोक्यानं पडला वरतून,
ऑफकोर्स आय डोंट नो वॉट वुड हॅव हॅपन. सो दिस इज लाईक इनविजिबल फोर्स होती. मी बघितलं आसपास कोण आहे का ज्याने उठवलं मला. सो मी असं I would like to believe the fact की there might be some energy around me who maybe wanted to save me. म्हणून त्यांनी मला टॅप करून उठवलं. राईट राईट राईट. So it was very spooky, like, you know, you're sleeping and कोणतरी तुझा टॅप करते हातावरती, डोळे उघडतो, समोर नारळ पडतोय, you saw that you know coconut falling, okay, and it's coming down at great speed, आणि त्यामध्ये you know आपण बाजूला केलं असं. So it was like very spooky experience for me. And at the same time I was like, okay, you know, I've been protected by invisible energies around me. So that was like something I was like really scared for a lot of days after that. ओके. आणि हम्पीसच्या अशा खूप साऱ्या गोष्टी पण आहेत ना की खूप शांत जागा आहे तिकडे, खूप असे हे आहेत. सिमिलर गोष्ट माझ्याबरोबरही झालेली. माहिती नाही कसं जे बोललंस ना तू की इंट्युएशन, तर असं आलेलं ना की माझे पप्पा आलेले गावावरून, आणि गावावरून त्यांनी ना खेकडे आणलेले, असे मोठे गावचे खेकडे माहिती आहेत ना. आणि त्यांना आहे ना म्हणजे सोमवार होता, आणि माहिती ॲज युजल महाराष्ट्रीयन फॅमिली आपण सोमवार मंगळवार नाही खात, तर बुधवारी. तर त्या खेकड्यांना असंच ठेवलेलं बुधवारी करू, तर ते जिवंत खेकडे एका टोपामध्ये ठेवलेले. ठीक आहे. आणि मी झोपलोय आरामात, काय नाही, आणि आम्ही सर्व हॉलमध्ये झोपतो, किचनमध्ये ते ठेवलेले. ठीक आहे. आणि अराउंड रात्रीचे आहे ना 3:30-4 वाजले होते. आणि ना मला असं वाटलं की कोणतरी आहे ना मॉन्स्टर असा आलाय, खूप असं वेगळंच असं मकडी टाईप का कुछ असं मेरे पास में आ रहा है. मी एकदम गार झोप येत आहे एकदम, ते बोलतात ना रात्रीची झोप एकदम एकदम स्लीपमध्ये. मला असं वाटतं, आणि मला स्वप्न एकदम असं होतं ना, स्लीप पॅरालिसिस, क्या हो रहा है. आणि अचानक मी डोळे उघडले ना, एक खेकडा माझ्या एक्झॅक्ट डोळ्यासमोर होता. अरे ब्रो, माझी फाटली, मी जोरात असा किंचाळलोय रात्री. मला काय मम्मी एखादी खरोखर असं स्वप्नातही माझ्या दिसतंय ते की काहीतरी माझ्या जवळ येत आहे. आणि जसं जवळ कानाजवळ असं मी उठलो, तेव्हा मला समजलं की ब्रो कुछ तो है इधर ऐसे. तुला माहितीये का, आपण यु नो सुपर हिरोज बद्दल म्हणतो ना मी, तर सुपर हिरोज आर पीपल त्यांच्याकडे थोडं काहीतरी वेगळं असतं, बट दे आर अस ओनली. नॉट टॉकिंग अबाउट सुपरमॅन फ्रॉम अ डिफरंट प्लॅनेट. एक आसपासचे सुपर हिरो आपण बघू, Tier 1 Tier 2 चे वगैरे. सो दे आर जस्ट पीपल ज्यांच्याकडे एक थोडा एक्स्ट्रा सिक्स सेन्स असतो. विषय आहे द सेम बॉडी, पण हे जे असतात ना गोष्टी की आपलं इंट्युएशन होतं, आपल्याला वाटत जायला नाही पाहिजे, आपल्याला हे करायला नाही पाहिजे, इज पार्ट ऑफ अर इंट्युएशन. म्हणजे आपली बॉडी आपल्याला दिसतं तेवढं नसतं. एक म्हण आहे, दिसतं जसं नसतं म्हणून जग फसतं, विच इज नॉट जस्ट रिलेटेड की लोक कसे असतात. ओके, इट इज अबाउट एव्हरीथिंग अराउंड अस. म्हणजे हे असं आहे, म्हणजे असं नाही आपण कुठे जागेवरती गेलो की आपल्याला थोडंसं निगेटिव्ह फील होतं की नाही नॉट गुड, मला नाही आवडत, व्हायब्रेशन्स आपल्याला फील होतं काय ठिकाणी. सिमिलरली आपली बॉडी खूप कम्प्लिटली अवेअर असते अबाउट अ सराउंडिंग. खूप वेळ असं होतं की आपण डक करतो, काहीतरी येणार आहे, वी आर व्हेरी फास्ट दॅट वे. सो इट्स अ बॉडी ज्याला कळतं की काहीतरी होणार आहे किंवा काहीतरी होत आहे. इट्स अ सिग्नल टू अ ब्रेन की असं होणार आहे. इट्स बियॉन्ड सायन्स, सो विल जस्ट गिव्ह दॅट की दिस इज यु नो सुपर नॅचरल थिंग दॅट हॅपन्स विथ अस. बट तेच आहे ना की म्हणजे आता ऑब्व्हियसली आपण जे इलेक्ट्रिसिटी बघतो, जे आता लाईक कार्स वगैरे चालतोय, एका वेळी असं होतं की आपण बैलगाडीनी प्रवास करायचो, घोडेगाडीनी प्रवास करायचो. आता त्या गोष्टी सायन्सला नंतर समजतात, पहिल्यापासून एक्झिस्ट करतायत, सायन्सला नंतर समजतात. तर अशा काही गोष्टी आहेत की सायन्स ही अजूनपर्यंत त्या गोष्टींपर्यंत पोहोचू नाही शकलाय. माइट बी इन फ्युचर ते आपण तसं होऊ शकतो, आपण कुठे गॅलेक्सीज नवीन हे करत असेल किंवा भूत आत्मा भी होते असा कुछ. बट अजूनपर्यंत ह्याला आपण हे नाही बोलू शकत की ब्रो हे ही नाही. माइट बी अभी तक सायन्सने प्रूव्ह नाही किया होगा, बट ऍब्सोल्युटली हे जे सोल आत्मा हे आपण म्हणतो ना, सो सायन्सने अजूनपर्यंत असं कन्फर्म नाही सांगितलं सोल असतंच, बिकॉज सायन्स कॅनॉट प्रूव्ह सोल असतं म्हणून. बट जेव्हा तू कधी अनफॉर्च्युनेटली कोणाशी बोलशील, जेव्हा ज्यांचे जस्ट कोणी क्लोज रिलेटिव्ह हॅज पास्ड अवे अँड तेव्हा ते त्याच्या आसपास असतात, सगळ्यांचं म्हणणं असतं की दे फील अ फोर्स बॉडीतून निघताना, हलका वाटतो पण वाटतो. ह्याचं खूप वेळ एक्सपिरियन्स केलेला आहे, ज्यामध्ये की यु नो द पर्सन इज डाईंग ऑन द बेड, आणि तेव्हाच लोकांना असं फील होते काहीतरी बाहेर निघालं आहे म्हणून. आणि खूप लोक बोलतात हे, कधी कधी रडताना त्यांना फील होत नाही, बट जे लोक हु आर हॅव्हिंग कंट्रोल ओव्हर देमसेल्फ ॲट दॅट टाइम ट्राईंग टू स्टे स्ट्रॉंग, दे फील दिस. सो इफ यू गेट अ चान्स टॉक टू समबडी, बिकॉज आय हॅव सीन समवन, ओके, दिस फ्रेंड्सचे पप्पा होते, ही वॉज पासिंग अनफॉर्च्युनेटली ड्यू टू पॅनक्रियास कॅन्सर, आणि त्यांनी त्या डोक्यावर असं छातीवरचं डोकं ठेवून तो रडत होता. सो व्हॉट हॅपन्ड इज की it was taking his last breath संपली, आणि this guy bounced off, okay, like this, off his chest. Okay, and that exact moment we saw a flat line over there. So
द सिंक कॅनॉट हॅपन की फ्लाईट लाईन आली आणि ते ऐकून तो वरती गेलेला आहे आणि दॅट बाउन्स डिडंट सीम नॅचरल. आणि असं पण नाही की हार्टबीट थांबली म्हणून तो उठलाय. सो तो अंगातला एक आपला आत्मा असो तो शरीर सोडतो म्हणतात ना, तर त्या फोर्समध्ये शरीर सोडल्याने ही वुड फील इट. त्याला मी विचारलं 1-2 महिन्यानंतर की असं झालं तुला काय वाटलं. तो बोलला भाई सच्ची बोलता हूँ मैं, डैड को मैं महसूस कर पा रहा था और बीच में ऐसा लगा कि किसी ने मुझे बाजू में किया है, लाइक मेरा मुंडी बाजू में उठा है कि कुछ गया है. बाप रे. ऐसा लग रहा था कि मैं बाइक पे बैठा हूँ, जोर का हवा कैसे आता है कांच खोलने के बाद कभी, हाँ. वैसा मुझे लगा था वो टाइम पे. सो म्हणजे दॅट वॉज लाईक हिज सोल वॉज लिविंग हिज सोल लेफ्ट हाँ, बॉडी. इसलिए मैं अभी मुझे पता नहीं कि मुझे लग रहा है ऐसा की सच्ची में ऐसा है. सो दीज आर थिंग्स की हे सायन्स एक्सप्लेन करू शकत नाही की त्या टाइमला असं काय झालं की त्याचा चेहराचा पुरा बाउन्स ऑफ झाला, असं बाहेर निघाला, त्याला काय वाटलं असं. सो हीड लाईक टू बिलीव्ह दॅट की त्याच्या बाप्पानी सोल सोडून बॉडीतून बाहेर गेले म्हणून. सायन्स आय एम नॉट शुअर इफ सायन्स कॅन रिअली प्रूव्ह दिस ऑर नॉट. तेच आहेत ना म्हणजे. आणि ते असतं ना की तुला नॉर्मल डेथ जेव्हा येते तेव्हा बॉडी लेफ्ट होतो, पण तेही असतं की जेव्हा तू सडन ॲक्सिडेंटमध्ये तुझा मृत्यू होतो किंवा काहीतरी तू सुसाईड करतो, तर असं होतं की तुझी बॉडी इथेच राहते. जसं मी आहे ना, आपल्याला एका आपल्या फॉलोअरनी मेल केलेला, मी त्या दिवशी मेल वाचत होतो, तर त्याच्यात असं होतं ना मेलमध्ये की म्हणजे खूप मोठी स्टोरी आहे पण मी शॉर्टमध्ये सांगतो की त्याचं नाव नाही घ्यायचं आहे, कारण त्याने सांगितलं नाव वगैरे घेऊ नको माझं. कारण त्यात असं होतं ना की त्याच्या कझनची स्टोरी आहे. तर ते लोक गावी राहायचे रत्नागिरीला. सो ती मुलगी आणि तिच्या 3 मैत्रिणी एक्झाम द्यायला जात होते आणि गावी तुला माहिती आहे की स्कूल आणि कॉलेजेस थोडे लांब असतात, म्हणजे आपल्याला एक सर्टन स्टॉपवर जावं लागतं, तिथून गाडी पिक करून बाजारात तिथे कॉलेजेस असतात. तर HSCची तिची एक्झाम होती आणि वायवाज वगैरे चालू होते. तर ते जाऊन परत आले आणि रत्नागिरीत राहायचे. तर तुला माहिती आहे की एक्झाम जनरली ह्याला समर्समध्ये असतात आणि त्या करवंद वगैरे खूप येतात. तर त्यांचं आलं की चालत जायचं होतं त्यांना. आणि 2003ची गोष्ट आहे, तेव्हा एवढं कोकणात एवढे बोलतात ना की व्हेकल्स एवढ्या लवकर अवेलेबल नव्हते, म्हणून ते लोक चालत येत होते आणि त्यांना असं वाटलं की अरे आपण करवंद खाऊ, तिथे आहे. तर ते लोक थोडं आतमध्ये गेले जंगल टाईपमध्ये आणि त्यांनी करवंद खाल्ले आणि काही नाही नॉर्मल घरी आले. त्याच्यानंतर त्यापैकी एका मुलीला आहे ना काहीतरी असं जाणवायला लागलं, म्हणजे तिच्या अंगात कोणतरी आला रात्री आणि तो बडबड करत होता की मी हिला घेऊन जाणार असं तसं. त्या लोकांनी सुरुवातीला लक्ष नाही दिलं, डॉक्टरकडे वगैरे तिला नेलं, नॉर्मल ताप वगैरे कमी झालं, ठीक आहे. अचानक आहे ना एक दिवशी आहे ना त्या मुलींनी आहे ना सुसाईड केलं आणि शी पास्ट अवे. आणि जसं त्यांनी म्हटलेलं त्या माणसानी की तो तिला घेऊन गेला. मग तिच्या घरातल्यांना वाटलं की ठीक आहे असेल, एवढं त्या लोकांनी लक्ष नाही दिलं. पण हे जो 2 मैत्रिणी होत्या ना त्यांना सांगितलं की तुम्ही नका जाऊ, हे सर्व गावात वगैरे पसरलं की बाय असं असं झालं, ते असं अशी ती बोलत तुझ्या अंगात कोणतरी आलेलं की घेऊन जाणार होता आणि तो तिला घेऊन गेला. ह्या 2 मैत्रिणी होत्या ना त्यांना सांगितलं की तुम्ही नका जाऊ तिच्या मैताला वगैरे, तिथे जेव्हा अग्नी वगैरे देत तिला. पण ह्या कशाबशा गेल्या, म्हणजे त्यांची फ्रेंड होती ती गेल्या आणि घरी आल्या. तर ज्या मुलांनी आपल्याला जो फॉलोअर आहे त्याने आपल्याला मेल पाठवलेला, तर त्याची जी कझन होती ना तिला पण असं जाणवायला लागलं जेव्हा ती परत आली तिथून. आणि सेम बडबड करत होत्या, आता मी एकीला नेलं, या दोघींना पण नेणार आणि हे करणार. काही दिवस झाले त्या लोकांनी तिला बाबा वगैरेकडेही दाखवलं, पण काही असं उपयोग नाही, डॉक्टरकडे नेलं घरी वगैरे. एक दिवशी काय आलं ना की तिचे फॅमिलीवाले नॉर्मल झाली, म्हणजे थोडीशी ती आठवड्याभरानंतर अशी खूप नॉर्मल झाली की असं परत करायला लागली, अंगात वगैरे ना कमी झालं तिच्या. घरी कोण नव्हतं आणि तिच्या फॅमिलीतील लोक कुठे लग्नाला वगैरे गेलेली. अचानक आहे ना घरी आग लागली आणि आगीत हिने स्वतःला जाळून घेतलं. आणि जेव्हा बाजूच्यांनी लोकांनी बघितलं ना आणि तिला डॉक्टरकडे नेलं, असं म्हणजे तोंड वगैरे एकदम असं मोठं झालेलं माहिती आहे ना, जेव्हा पूर्णपैकी ती संपलेलीच. जेव्हा डॉक्टरकडे नेलं, डॉक्टरनी ऑब्व्हियसली जे बोललं की नाही राहिली अजून आणि तिचे फक्त एवढासा पार्ट बाकी होता आणि त्याला त्या लोकांनी अग्नी दिली आहे. आणि त्यानंतर सेम तिच्या मैत्रिणीलाही काही दिवसानंतर तशा गोष्टी जाणवायला लागल्या. आता ह्या दोघी पास झाल्या, सेम त्याचं होतं की मी हिला पण नेणार. आणि तिची मैत्रीण जी होती ना ते लोक खूप सिरियस झाले या गोष्टीत, जे फॅमिलीवाले. त्या लोकांनी प्रॉपर त्यांना त्या बाबा वगैरे जे असतात प्रॉपर त्या गोष्टीचं इलाज केला आणि तिला 4-5 दिवस कुठेतरी दर्गामध्ये किंवा कुठेतरी नेलेलं. आणि मग त्यातून ती तर वाचली, तिला आता 2 मुलं वगैरे आहेत असं. पण त्या दोघी मैत्रिणी तिच्या गेल्या. आणि जेव्हा त्या गोष्टी म्हणजे तिथे नेलं ना तिला, तर तिकडची लोकं बोलली की ज्यावेळी हे लोक ते करवंद खायला गेले ना जंगलात, तिथेच एका मुलांनी खूप वर्षाआधी आत्महत्या केलेली, तरुण मुलगा होता. कारण
तो ज्या मुलीवर प्रेम करायचा ना, तिने दुसऱ्याशी लग्न केलं असं काहीतरी, आणि त्याने तिथे आत्महत्या केलेली, आणि म्हणून तो मुलींच्या असं मागे लागलाय, जो पण त्या सराउंडिंगमध्ये येतो त्यांना तो त्रास देतो आणि घेऊन जातो. लाईक ब्रो काय आहे, म्हणजे हे खूप म्हणजे खूप अशी वाईट अशी गोष्ट आहे की अशा आहेत पण राईट आहेत, म्हणजे स्टोरीज म्हणा किंवा काही म्हणा, पण अशा गोष्टी आहेत, आयडिया एक्झिस्ट करतात एक्झिस्ट, पण हे पूर्णपणे मानव ना मानववरती आहे. काही लोक देवाला पण नाही मानत, एथिस्ट कम्प्लिटली, वी डोंट थिंक गॉड एक्झिस्ट, हे आपलं काम करतात. जे लोक मानतात त्यांना प्रत्यय येतो नाही येतो, बट इट्स अप टू देअर बिलीफ. त्यांनाही अनुभव येत असतात आतून मधून. ते आहे. हे जे गावची स्टोरी आहेत ना, मला असं वाटतं गावच्या ठिकाणीच खूप काही गोष्टी होतात. इफ यू सी हम्पी, हे पण थोडंसं रुरल एरिया साईडला जातं. ओके, आम्ही हिप्पी आयलंडवरती होतं, विच इज मेनली थोडंसं गावासारखा एरिया. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे, तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.